पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। बांबूच्या झोडीतून 7 किलोमीटर पायपीट करत गर्भवती महिलेला रुग्णालयात नेले। सुविधांच्या अभावामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह। आजही अनेक दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव किती गंभीर आहे याचे विदारक चित्र नंदुरबार जिल्ह्यातून समोर आले आहे। शहादा तालुक्यातील नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीनमाळपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यासाठी तब्बल 7 किलोमीटरची पायपीट बांबूच्या झोडीतून करावी लागली। रस्ता नसल्यामुळे कोणतीही वाहन किंवा रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही, ज्यामुळे ग्रामस्थांना अक्षरशः जीव धोक्यात घालून महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपूर येथे न्यावे लागले। बुरीनमाळपाडा हे गाव अतिदुर्गम भागात असल्याने तिथे जाण्यासाठी धड रस्ताही नाही। प्रसूतीची वेळ जवळ आल्याने आणि वेदना सुरू झाल्यामुळे गर्भवती महिलेला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज होती, मात्र रुग्णवाहिकेला तर सोडाच कोणत्याही चारचाकी वाहनाला गावात प्रवेश करता आला नाही। अशा परिस्थितीत गावातील संवेदनशील ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवत बांबू आणि साडीच्या मदतीने तात्पुरती झोडी तयार केली। या झोडीत महिलेला झोपवून खांद्यावर घेऊन आणि खडतर आणि अरुंद वाटेने 7 किलोमीटर अंतर कापले। हा प्रवास केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही अत्यंत वेदनादायक होता। एका बाजूला प्रसूतीच्या वेदनांनी व्याकुळ झालेली महिला, तर दुसऱ्या बाजूला तिच्या जीवाची पर्वा करत तिला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवण्यासाठी धडपडणारे ग्रामस्थ। अखेर मोठ्या प्रयत्नांनी महिलेला राणीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। या घटनेने पुन्हा एकदा आदिवासी बांधवांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकलाय। स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या या बांधवांसाठी सरकार आणि प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। केवळ आरोग्यच नाही तर रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधांचा अभाव त्यांच्या जीवनाला किती कठीण बनवतो हे या घटनेतून स्पष्ट झाले। मानव जन्माला दोष द्यायचा की नशिबाला कोसावे असा प्रश्न निर्माण करणारी ही घटना प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते। आदिवासी पाड्यांपर्यंत सुविधा कधी पोहोचणार हाच खरा प्रश्न आहे।